नमस्कार मंडळी, आज आपण आहे ना शेपूची भाजी खाऊन खाऊन कंटाळा आलाय, त्याच्यामुळे आज आपण शेपूच्या वड्या बनवणार आहोत। त्याच्यासाठी मी एक गड्डी शेपू नीट करून घेतली, ही थोडीशी कोथिंबीर घेतली। आता ही छानपैकी आपण धुवून घेऊ आणि नंतर बारीक कापू। हा का आता ही एक वाटी मी बेसन पीठ घेतलंय, कारण थोडं जास्त घेतलंय बेसन पीठ। हे एक वाटी तांदळाचं पीठ आहे, हे याच्यात टाकून घेतलं आपण। आणि हे हा ठेचा केला मी मिरचीचा, त्याच्यात आलं लसूण जिरी टाकली, ओवा टाकलाय आणि मीठ घातलंय चवीपुरतं। आता हे ठेचा आपण याच्यात टाकून घेऊया। आणि आता एक चमचा हळद, एक चमचा धना पावडर। आता हे पीठ आपण मळून घेऊ। पीठ मळून झालं, याचे गोळे बनवून घ्यायचे आहेत आपल्याला। थोडं हाताला तेल लावायचं आणि थोडे थोडे गोळे बनवून चाळणीत ठेवून द्यायचे। मी चाळणीला पण तेल लावून घेतलंय, पण ह्या गोळ्याला पण तेल लावायचं थोडं थोडं। आणि असे चाळणीत ठेवून द्यायचे। आता याला 15 मिनिटं उकडून द्यायचं। 15 मिनिटात आपली वडी उकडून होती। आता आपले 15 मिनिटं झालेत। आता आपल्या वड्या उकडून झाल्या। आता हे आता काढून घेऊ आपण। हे अशा कापून घ्यायचे, प्लेन चाकू घ्यायचा, त्याला तेल लावून घ्यायचं। आता आपल्या वड्या कापून झाल्यात। आता हे तेल तापलंय, त्याच्यात आपण सोडून लावू। आता छान असं लालसर तळून द्यायच्या। कोथिंबीरीच्या वड्यापेक्षा सुंदर वड्या लागतात। आता आपल्या वड्या तळून झाल्यात। आता एकदम खुसखुशीत झाल्यात एकदम। कोथिंबीरीच्या वड्यापेक्षा चांगल्या लागत आहेत। एकदा करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।